नमस्कार मंडळी. आज आम्ही आलो श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र ऐरोली इथे. आज गुरुवार आहे आणि आजच संकष्टी चतुर्थी सुद्धा आहे, म्हणून आजचा दिवस खास वाटतो. मंदिरात येण्याआधी आम्ही नैवेद्य घेतला. लहान गोष्टी असतात, पण अशा वेळी मन खूप समाधान मानतं. आता आम्ही मंदिरात प्रवेश करतोय. आधी पाय धुतले आम्ही. हे सगळं करताना आपोआप मन शांत व्हायला लागतं. आम्ही आता गाभाऱ्यात आलोय. खरं सांगायचं तर इथे येताच मन खूप प्रसन्न वाटतं. तुम्ही बघू शकता, इथे स्वामी समर्थ यांचा फोटो आहे. आम्ही अगदी आरतीच्या वेळेला आलो होतो. आरती सुरू झाली आणि मनात जे काही चालू होतं ते सगळं थांबल्यासारखं वाटलं. असं वाटतं की इथे बसून फक्त ऐकत राहावं. स्वामी समर्थ म्हणजे करुणा, कृपा आणि सामर्थ्य यांचे जिवंत रूप. त्यांना अक्कलकोट स्वामी म्हणूनही ओळखलं जातं. स्वामी समर्थ सर्व भक्तांना समान मानतात. संकटात असलेल्या माणसाला आधार देतात. मनापासून हाक मारली की ते नक्की मदतीला येतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हीच त्यांची शिकवण. त्यांच्या नावाचा जप केला की मनातला भीतीचा भार कमी होतो, विचार शांत होतात आणि एक वेगळाच आत्मविश्वास मिळतो. आरतीच्या वेळी वातावरणात सकारात्मक ऊर्जा पसरते. मन एकाग्र होतो. दिव्याच्या प्रकाशासोबत नकारात्मक विचार दूर जातात. घंटानाद आणि मंत्रामुळे मन शांत होतं. म्हणूनच असं म्हणतात की आरतीच्या वेळी देवाजवळ असणं म्हणजे स्वतःच्या मनाजवळ येणं. स्वामी समर्थ यांच्या चरणी डोकं टेकवलं की मनातली घालमेल आपोआप शांत होते. आरतीच्या त्या काही क्षणामध्येच आयुष्यात सगळं काही ठीक आहे असं वाटायला लागतं. आरती झाल्यानंतर आम्ही पाया पडलो. आधी पुरुषांना आत जायला दिलं, नंतर स्त्रियांना. हे सगळं शिस्तीत आणि शांतपणे चालू होतं. त्यानंतर आम्ही प्रसाद घ्यायला गेलो. आधी संदीपने प्रसाद घेतला, नंतर मी. नंतर आम्ही तिथेच बसून प्रसाद खाल्ला. शर्विल सुद्धा खूप आवडीने प्रसाद खात होता. प्रसाद खरंच खूप छान होता. देवाची कृपा आणि लेकराचं हसू यापेक्षा वेगळं काय हवंय. खूप वेळ आम्ही तिथेच बसून राहिलो. उठावंसं वाटतच नव्हतं. आज गुरुवार आणि संकष्टी चतुर्थी असल्यामुळे भक्तांची गर्दी सतत वाढत होती. तरी सुद्धा त्या गर्दीत मनाला वेगळी शांतता मिळत होती.
शर्विल माझ्यासोबत खेळत होता. कधी माझ्या डोक्यावरचा टिळा स्वतःच्या डोक्याला लावून घेत होता, तर कधी मला प्रेमाने हक करत होता. त्या क्षणी जाणवलं की हे फक्त लेकराचं प्रेम नाही, ही तर देवाचीच कृपा आहे. या क्षणाला शब्दाची गरज नसते, मनच पुरेसं असतं. आजचा अनुभव खूप शांत आणि समाधान देणारा होता. इथं आलं की वाटतं आयुष्य सगळं ठीक आहे. तुम्हालाही असा अनुभव आला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट मला खूप महत्त्वाचा आहे. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.